पुढची बातमी एका अपघाताची आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा इथं आज पहाटे 2 लक्झरी बसेसचा समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय। खंडाळा इथल्या एस कॉर्नरवर हा अपघात झालाय। एकेरी महामार्ग असताना विरुद्ध दिशेने म्हणजे पुण्याच्या दिशेने आलेल्या बसने समोरच्या बसला जोरदार धडक दिली आणि मध्ये एक जण जागीच ठार झालाय। 15 ते 20 जण जखमी झालेत। यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर खंडाळा आणि शिरवळ इथल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। साजरे निनाई आणि पावलो असे अपघात झालेल्या 2 खासगी बसेसची नावे आहेत। राईट न तो लेफ्ट न असं झालं। तो लेफ्ट न जर गेला पाहिजे तर नाही कुठून, तो राईट नाही कुठून गेला या म्हणजे बरोबर दोघांनी ड्रायव्हर वाचवले आणि किन्नर साईडला दणका मार दिली होती आणि त्या दणक्यासारखी गाडी मागे आली ऑटोमॅटिक। बरं त्या पुलावनं खाली गेली नाही म्हणून ना फुल पॅक गाडीने। साजरी ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने उलट्या दिशेने नो एंट्री देऊन धडक दिल्यामुळे साजरी ट्रॅव्हलमधला एक इसम मृत्यूमुखी एक इसम आणि त्यामध्ये बसलेला एक 10 ते 15 लोक जखमी झालेले आहेत। तसेच पावलो ट्रॅव्हलमधले लोक जखमी झालेले आहेत। सगळ्या जखमींना इस्पितळात पोहोचवलेलं आहे। सगळ्यांची ट्रीटमेंट करण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।